नमस्कार, सुजाता रिच क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत एका साडीपासून 3 ड्रेस कशा पद्धतीने मी तयार केलेले आहेत। ड्रेस म्हणजे मी 3 कुर्त्या तयार केलेल्या आहेत। तर या साडीचा व्हिडिओ मी साइडला दिलेला आहे, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची साडी होती। ही साडी हाफ आणि कॉटनची होती। तर त्यापासून मी हा एक आणि हा एक अशा पद्धतीचे 3 कुर्त्या तयार केलेल्या आहेत। तर सर्वप्रथम आपण साडीच्या पदरापासून कशी कुर्ती तयार केलेली आहे ती बघणार आहोत। तर तुम्ही बघितलं असेल साइडच्या व्हिडिओमध्ये की साडीचा पदर कसा होता। तर हा साडीचा पदर होता अशा पद्धतीचा, पूर्ण अशी बुट्टी असलेला हा साडीचा पदर आहे। तर त्यापासून मी ही एकदम स्ट्रेट कुर्ती तयार केलेली आहे। या कुर्तीचाही फोटो मी साइडला देणार आहे। हे बघा, अशा पद्धतीची एकदम स्ट्रेट कुर्ती मी तयार केलेली आहे। हा जो साडीचा डिझाइनचा भाग होता पदराचा तो मी खालच्या साइडला घेतलेला आहे, बॅकला व फ्रंटला दोन्ही साइडला घेतलेला आहे। आणि आपल्या साडीची जी लेस आहे ती मी ही दोन्ही बाजूनी अशी दिलेली आहे, मागच्या साइडला आणि पुढच्या साइडला। या साडीच्या लेसचा फक्त मी इथंच वापर केलेला आहे। याला मी असं कॉटनचं अस्तर लावलेलं आहे आणि याचा गळा जो आहे तो मी बोटनेक केलेला आहे, बोटनेक कुर्ती केलेली आहे। हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने छान असं बोटनेक तयार केलेला आहे व ही कुर्ती स्लीवलेस कुर्ती आहे। ही कुर्ती घातल्यानंतर कशा पद्धतीने दिसते हे साइडच्या फोटोत तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर अशी ही कुर्ती साडीच्या पदरापासून तयार झालेली आहे। याचप्रमाणे दुसरी कुर्ती मी तयार केलेली आहे। हा जो साडीचा पदराच्या नंतरचा जो पोर्शन होता त्यातून तयार केलेली आहे। तर याला मी कॉलर नेक दिलेला आहे, स्टँड कॉलर दिलेले आहे 1 इंचाची व पुढचा जो गळा आहे तो पंचकोनी केलेला आहे। अतिशय सुंदर अशा अंगावर ही कुर्ती दिसते आणि यात बऱ्यापैकी कलर आहेत, गुलाबी, निळा, हिरवा, त्यामुळे तुम्ही कोणत्याही कलरची लेगिन्स यावरती यूज करू शकता। हे बघा, याला कुठेही मी साडीची लेस किंवा इतर कुठल्याही डिझाइन केलेली नाही, लेसचा उपयोग कुठेही केलेला नाही वापर। ह्याच्या ज्या स्लीव्ज आहेत या 3/4 आहेत, स्लीव्जला अस्तर लावलेलं नाहीये। या कुर्तीलाही मी आतून असं कॉटनचं अस्तर लावलेलं आहे। हे बघा, हे कॉटनचं अस्तर मी याला लावलेलं आहे। याला बॅकला मी असे टक्स दिलेले आहेत। तर याचा लुक कसा दिसतो याचा फोटो मी साइडला दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। ही कुर्ती अतिशय सुंदर अशी ऑफिस वेअर किंवा फॉर्मल कुर्ती म्हणू आपण, अशा पद्धतीने दिसते। अतिशय सुंदर ही कुर्ती झालेली आहे। आता ह्या 2 कुर्त्या तयार करून त्यानंतर माझ्याकडे थोडा कपडा शिल्लक राहिला होता, त्यावरची मी ही कुर्ती तयार केलेली आहे। ही लेंथला थोडी छोटी आहे, 1-2 इंचानी। ही बघा, अशा पद्धतीची ही कुर्ती तयार केलेली आहे। ही साधी सरळ स्ट्रेट कुर्ती आहे। यालाही कुठेही मी लेसचा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा उपयोग केलेला नाहीये। याचाही बोटनेक केलेला आहे। हे बघा, अतिशय सुंदर असा याचा बोटनेक झालेला आहे। याची जी स्लीव्ज आहे ती मी एल्बो लेंथ केलेली आहे व स्लीव्जला अशा पद्धतीने मी शोल्डर पासून खाली डिझाइन दिलेली आहे। एकदम रिच अशी अंगावर ही कुर्ती दिसते। कशा पद्धतीने दिसते ते तुम्हाला साइडला फोटो लावलेला आहे त्यात बघा। आणि यालाही मी एकदम प्युअर कॉटनचा अस्तर लावलेला आहे। तर अतिशय सुंदर अशा आपल्या ह्या एका साडीपासूनच्या 3 कुर्ती तयार झालेल्या आहेत। खूप छान अशा आपल्या हे 3 ड्रेस तयार झालेले आहेत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।